बुलेटिनची सुरुवात पावसाच्या बातमीनं। वसई विरार नालासोपाऱ्यातले रस्ते आता जलमय झाले। जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचले। महापालिकेचा नाले सफाईचा दावा फोल ठरला। नागरिकांना वाढत्या पावसाच्या जोरात साचलेल्या पाण्यातून तारेवरची कसरत करत आपला मार्ग काढावा लागतो। मुंबई आणि उपनगरामध्ये 2 दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे आणि या पावसाचा मुंबईकरांना मोठा फटका बसतोय। अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचले। वसई विरार आणि नालासोपाऱ्यातले रस्ते सुद्धा जलमय झालेत आणि या साचलेल्या पाण्यातून नागरिकांना आता वाट काढावी लागते। महापालिकेने याआधी नाले सफाईचे जे काही दावे केले होते ते सगळे दावे आता फोल ठरले। आणि या संदर्भात आपण ताजे अपडेट्स घेऊयात। आमचे प्रतिनिधी जयराज राजिवडे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत। जयराज, खरं तर गेल्या 2 दिवसांपासून मुंबई आणि उपनगरात मुसळधार पाऊस पडतोय आणि आता वसई विरारमधले रस्ते जलमय झालेत। नेमक्या कुठल्या कुठल्या रस्त्यांवर पाणी साचले आणि प्रशासनाकडून सध्या काय खबरदारी घेतली जाते? नक्कीच कल्याणी, आपण पाहू शकत आहात पालघर जिल्ह्याचं वसई विरार आणि नालासोपारा या तिन्ही ठिकाणचे जे रस्ते जे आहेत ते पूर्णतः जलमय झालेले इथे पाहायला मिळत आहे। नागरिकांना इथे त्यांच्या या पाण्यातून तारेवरची कसरत करत त्यांचा मार्ग काढावा लागत आहे। एकूणच पाहायला गेलं तर नालासोपाऱ्यातील पूर्णतः तुळींचा हा रस्ता जो मुख्य रस्ता जो आहे हा पूर्णतः जलमय झालेला असलेला पाहायला मिळतोय आणि विरारमध्ये जुना विवाह कॉलेज हे सुद्धा पाण्याखाली गेलेलं असलेलं ते पाहायला चित्र समोर येतात। एकूणच पाहायला गेलं तर वसई विरार महानगरपालिका दरवर्षी 100% नाले सफाईचा दावा करते, पण मात्र दरवर्षी तो दावा जो आहे तो फोल ठरलेला असलेला पाहायला मिळतं। आपण माझ्या पाठीमागे आपण पाहू शकत असेल का कशा प्रकारे हे पूर्णतः रस्ते जे जलमय झालेले, लोकांना खड्डे कुठे का गटार कुठे आहेत हे सुद्धा माहिती नाहीये, पण मात्र तारेवरची कसरत करत त्यांना आपला मार्ग काढावा लागत आहे। कल्याणी, जयराज, तुम्ही सुद्धा सध्या या गुडघाभर साचलेल्या पाण्यामध्येच उभे आहात। तुमच्या मागे अनेक मुंबईकर नागरिक दिसतात, त्यांच्याशी काही संवाद साधता येईल का? नक्कीच कल्याणी, आपण त्यांच्याशी सुद्धा संवाद साधू का? मी तुम्ही पाहत असाल का, मी सुद्धा किती पाण्यामध्ये आहे आणि एकूणच इथले नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया। सर, क्या बोलेंगे? हर साल वसई विरार कॉर्पोरेशन बोलता है कि नाले सफाई की, कहा नाले सफाई नहीं हो रहे हैं, जो है सरकार क्या कर रही है समझ में नहीं आ रहा है। जो है पब्लिक परेशान है, ऑटो नहीं मिल रहा है, गवर्नमेंट का बस नहीं है अभी, तो हम लोग क्या कर सकते हैं? पब्लिक का रुका दें। पब्लिक जो है बारिश में, हर बारिश में यही हाल रहता है, पब्लिक परेशान। नक्कीच कल्याणी, आपण पाहिलं असेल का नागरिकांना नाहक असा त्रास या पाण्यामुळे सहन करावा लागत आहे। एकूणच वसई विरार महानगरपालिकेची कोणतीही यंत्रणा इथे काम राबवताना इथे पाहायला मिळत नाहीये। मात्र सुरक्षेच्या दृष्टीने स्थानिक पोलीस जे असतील ते ठिकठिकाणी उभे राहून नागरिकांना त्यांचा मार्ग काढण्याकरिता मदत करत असते, पण मात्र वसई विरार महानगरपालिका इथे कोणत्याही प्रकारे दिसून येत नाहीये। कल्याणी, नक्कीच महापालिका आता तरी जागी व्हावी आणि या सगळ्या नागरिकांना मदत करावी अशीच अपेक्षा आपण व्यक्त करूयात। धन्यवाद जयराज या सगळ्या माहितीसाठी।